पुण्यातला लोहगड किल्ला पुन्हा एकदा चर्चेत आलाय। केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर या किल्ल्यावरील घटनास्थळाला काही पर्यटकांकडून अनधिकृतपणे सिया पॉइंट म्हणून संबोधलं जातंय। आता हे ठिकाण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक किल्ल्यावर येत आहेत। विचारतात कसं झालंय, म्हणजे पॉइंट बद्दल विचारतात। थोडीशी पॉइंट आहे तर त्यांना सांगतो शंकर मंदिर त्याच्या पलीकडच्या साईडला आहे असं विचारतात ना, किती स्टेप्स आहे, किती टाइम लागतो, मग तसं आम्ही सांगतो। जवळजवळ आहे ना, पर्यटकाच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच आहे की ती घटना कुठं झाली, स्पॉट कुठं आहे। आणि ते प्रत्येक जण विचारतात नेमकं आहे कुठे ते। खरं तर आता हे महाराजांचा किल्ला असल्यामुळे किल्ला तर पाहायला येतात ते पर्यटक, किल्ल्याची माहिती पण विचारतात ते। त्यावेळेस प्लस आल्यानंतर गडकोट पाहण्यासाठी येतात ते पर्यटक, परंतु आल्यानंतर जी घटना झाली अग्रवालची ते विचारतात। झालेली घटना ही खूप दुर्दैवी आहे, हे असं घडायला नाही पाहिजे। परंतु नक्कीच की 10-20% पर्यटकांवर फरक पडलाय आणि येणारा प्रत्येक माणूस ही घटना जी झाली, सियानी जे कृत्य केलं ते कुठं केलं, त्या पॉइंट जवळ आहे का, ह्या साईडला आहे का, त्या साईडला आहे का, या अशा प्रतिक्रिया लोकांच्या येत असतात। न्यूज बऱ्याच ठिकाणी पोहोचल्या आणि प्रचार जास्त झाला असं आम्हाला गावकऱ्यांना वाटतं आणि म्हणून पब्लिक वाढली। आम्ही आलो होतो इथं सिया पॉइंट बघायला, नक्की काय झालंय कसं झालंय ते बघायला आलो। छान खूप सीन वगैरे छान होते, त्यासाठीच आलो होतो। आता बाकी तर इथं पोलिसांनी तर बंद करून ठेवलंय, काय दिसत तर नाहीये। आता बघूया, आता नेक्स्ट टाइम कधी भेटून जायला तर येऊ।